19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि आज YBFCची टीम महाराजांच्या एका अनोख्या मावळ्याला भेटायला आली आहे। 3 पिढ्या म्हणजे अराउंड 150 इयर्स कोणत्याही पैशाचा फायदा न देणारं पण समुद्री गरुडाचं घर असलेलं एक सुंदर मोठं प्राचीन इरईचं झाड। रेवणकर परिवाराने हे झाड आपल्या कुटुंबाचा सदस्य असल्यासारखं जपलेलं आहे। का बरं एवढं प्रेम आहे त्यांना या झाडावरती? आज शिवजयंतीच्या निमित्ताने आपण रेवणकर यांच्या घरी आलो आहोत। शिवाजीने आरमाराच्या रक्षणासाठी झाडं वाचवा, ती जगवा आणि झाडांच्या मालकांना दुःख होणार नाही अशी वर्तणूक ठेवा अशी आज्ञापत्रकामध्ये केली होती। तेच सूत्र पकडून आज हे रेवणकर कुटुंबीय त्यांनी इरईचं एक मोठं झाड गेली 150 वर्ष जपलंय। आमच्या रेवणकर परिवारामध्ये आमच्या कंपाऊंडमध्ये हे झाड आहे। त्याला म्हणजे ते देवदार सदृश्य वृक्षाचं झाड आहे। त्याला गावातल्या भाषेत इरई असं म्हणतात आणि आमच्या वडिलांनी सांगितलं की त्यांच्या लहानपणापासून हे झाड आहे तेवढंच मोठं आहे। साधारण आता माझ्या वयाला 70 वर्ष झाली, ते झाड आहे तसंच आहे, तेवढंच मोठं आहे। अजून त्याच्यात कुठचीही म्हणजे कसं की बदल झालेला नाही। आणि साधारण 90च्या दरम्यान आमच्या लक्षात असं आलं की कुठचे तरी पक्षी त्यांनी त्याच्यावर घरटं बांधलेलं आहे। प्रथम आम्हाला माहिती नव्हतं की हे समुद्र गरुड आहेत। घरटं बांधण्यापूर्वी हे पक्षी इथं नसायचे। आम्ही याला म्हणजे पूर्वी ज्यांच्या चोचीवर आणखी एक हत्यार असतं त्यांनाच समजायचो की ते गरुड, पण ते गरुड नाहीत। आणि साधारण 90पासून यांचं घरटं इथं आहे। 93 साली 1 जूनमध्ये वादळ झालं, तेव्हा एक पक्षी खाली पडलेला होता। दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा आमच्या लक्षात आलं की पावसाच्या जोरामध्ये तो पक्षी खाली आला आहे, नंतर अगदी 10-11 वाजेपर्यंत जेव्हा ऊन आलं तेव्हाच तो पक्षी उडून गेला। आणि आता जवळजवळ गेली 40-45 वर्ष ते घरटं आहे तसेच आहे। जूनमध्ये ते डागडुजी करतात बरोबर व्यवस्थित आणि पुन्हा राहतात। नाही म्हटलं तर डिसेंबरच्या ह्याच्यात त्यांचा विणीचा हंगाम असतो आणि त्या हंगामामध्ये 1 अंड किंवा 2 अंडी ते देतात। 1 किंवा 2च पिल्लं असतात। पिल्लाला पुरेसं उडेला जमेपर्यंत ते सांभाळतात त्याचा। एक पक्षी त्याचा अगदी घरट्यात बसून असतो आणि अगदी चांगले चांगले मासे आणतात, अगदी जिवंत मासे आणतात, अगदी असे की ते गेल्या वर्षी इथे एक मासा पडलेला जिवंत, चांगल्यापैकी तडफडत होता, अगदी हो मी पकडला ऐकणार। अगदी चांगले मासे आणतात, समुद्र साप आणतात आणि ते असे फाडतात आणि थोडंसं मांस खातात आणि ते खाली पडले ना की जिवंत असतात, सरपटतात। मग ते मात्र उचलून टाकायचं काम एक आम्हाला वाढतं, कारण काय आमची विहीर जवळ आहे आणि कीर पक्षी येतात ना, भिरच्या दर दिवशी 2-4 पक्षी आणतात अगदी आणि ते फाडून खातात, अर्धवट खाली टाकतात। आणि आत्ता जवळजवळ 40-45 वर्ष त्यांचं वास्तव्य इथं आहे। आणि त्या पक्ष्यांच्या थोडी काळजी वाटते, कारण झाड खूप जुनं झालं, आता एज झालं त्याचं आणि वरच्या फांद्या मोडायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे ते झाड जर कोसळलं तर पक्षी कुठे जातील हा प्रश्न मोठा पडतो खूप। आणि त्यांनी प्रयत्न केला आजूबाजूच्या 2 झाडांवर मोठ्या, पण शक्य नाही झालं त्यांना ते घरटं बांधणं। परत इथे त्यांनी जुन्या फांद्यांवर परत एकदा बांधलं, त्यामुळे आता त्यांची काळजी वाटते कुठे जातील याचा प्रश्न पडतो। जवळपास झाडही नाही कुठे एवढं मोठं, त्यामुळे त्यांची खूप काळजी वाटते। नाही, हे कंस्ट्रक्शनमुळे झालं नक्कीच आहे। होती झाडं पण कंस्ट्रक्शनच्या याच्यात बरीचशी झाडं तोडली गेली आणि त्या याच्यात त्यांना दुसरीकडे चान्स भेटला। आमच्या मागच्या बाजूला म्हणजे असं जवळपासच्या याच्यात होतं एक झाड, पण ते पण तोडलं कंस्ट्रक्शनच्या याच्यात, त्यांना शक्य होतं। त्यामुळे कंस्ट्रक्शनमुळे झालं आणि आता असतील झाडं तर वाचवली पाहिजे, गरज आहे। कारण कित्येक वर्षापेक्षा इथेच आहेत, जवळपास एखादं झाड असेल तर त्यांना परत वास्तव्य भेटेल इथं नवीन कुठेतरी, गरजेचं आहे। आणि आम्हाला आता सवय झाली, नसले सकाळी 5:30-6 वाजता त्यांचं ओरडणं ऐकलं नाही तर मी तर येऊन बघतो काय गडबड झाली आहे, आज कशाला नाही ओरडत आहेत किंवा आले नाहीत। आणि चांदण्याच्या रात्री ते रात्री 1:30-2 वाजताही ओरडतात, पण आम्हाला आता त्रास होत नाही, त्यांचा सवय झाली आहे। आत्ता कसं की त्यांना त्रास द्यायचा नाही, ते झाड तर काय तोडायचं नाहीच आहे आम्हाला, त्यांची म्हणजे जेवढी वर्ष ते राहतील तेवढं आम्हाला हवं आहे।
आमच्या मुलांनाही आवड आहे त्यांची. कधी कधी वरती बसून ते बघत बसतात. त्या निमित्ताने आणखी काही पक्षी इथं मी त्या म्हणजे भंगारवाल्याकडून एक फ्रीजचं झाकण आणलं आहे. पक्ष्यांना पाणी, नवीन कुठचा पक्षी आला तर मी विशेष म्हणजे त्याच्या ओरडण्याची दखल घेतो. आता दुर्मिळ झालेलं म्हणजे काय त्याचं शास्त्रीय नाव मला माहिती नाही, पण त्याच्या शेपटीला 2च पिसे लांब येतात. एक भगव्या नारिंगी रंगाचं असतं आणि क्वचित तरी एखादा पांढऱ्या रंगाचा असतो. कधीतरी महिन्या 2 महिन्याने एकदा त्याचं ओरडणं ऐकल्याबरोबर मी ते शोधून काढतो कुठे ओरडतो, याला पण दाखवतो तो बाल आहे. कोतवाल येतो. त्याच्यानंतर दुसरी छोटी म्हणजे पूर्वी टेलिफोनच्याच तारावर बसायच्या, आता त्याही इकडे म्हणजे ज्याला गावठी भाषेत तिकडचे लोक आमचे काय त्याला म्हणायचे, फाचकी. म्हणजे एका जागेवर स्थिर बसत नाही, ती उडते परत येते, उडते हवेतल्या हवेत कीटक पकडते, ते येतात. त्याच्यानंतर तांबट पक्षी म्हणजे जे हिरवे तांबट पक्षी ते येतात. आणि हे जे थोडे म्हणजे झुडपं आहेत ना, त्यांना एक विशिष्ट फळं येतात. तांबट पक्षी त्याची फळं खायला खूप उत्सुक असतात. अगदी पिकली ना की ती अगदी मोठ्या संख्येने येतात. म्हणजे कुठच्याही अगदी रात्री 8 वाजता जरी एखादा पक्षी ओरडला तरी बॅटरी घेऊन मी बघतो ते काय ओरडत असेल, पक्षी आहे का की आणखी काही प्राणी, ते बघतो आम्ही. आणि त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य काय की त्यांची म्हणजे जोडी जमली की दोघातील एक कोणतरी हे होईपर्यंत म्हणजे मरेपर्यंत किंवा काय ते जोडी सोडत नाहीत. आणि त्या जोडीमध्ये जर झगडा करायला 3रा नर पक्षी आला तर दोघेही मिळून असा हल्ला करतात की एक तासाभरात तो पक्षी गेला पाहिजे. बऱ्यापैकी झेप मारतात. फक्त या पक्ष्यांना डोमकावळे आहेत त्यांचा त्रास थोडा जाणवतो, ते अटॅक करतात. पण ते साधारण 1-2 किलोमीटरच्या परिसरात एवढी झेप घेतात त्याच्या अंगावर की तेही मग जातात. या इराईच्या झाडावर समुद्र गरुड आपलं फार मोठं घरटं बांधून आहे. त्याच्या अनेक पिढ्या या घरट्यातून उडून गेल्यात. इराईचं झाड असं आहे की ते फारसं उत्पन्न देणारं नाही, तरी सुद्धा पक्षाचं संरक्षण करणारं हे झाड रेवणकर कुटुंबियांनी जपलंय, म्हणून त्यांचा हा सत्कार करण्याचा घाट युथ बीट्स फॉर क्लायमेट या संस्थेच्या वतीने घातला गेलेला आहे. युथ बीट्स फॉर क्लायमेट ही आमची एक रजिस्टर संस्था आहे. इकोमेट्ससुद्धा त्याला जॉईन झालेला आहे. आणि ह्या सगळ्यांच्या वतीने आजच्या शिवजयंतीच्या दिवशी आम्ही सगळे इकडे आलो आहेत. ह्याच्या मागचं कारण असं की शिवाजीने जे आरमारदर उभं केलं त्यावेळी काही अशा सूचना दिलेल्या होत्या की आपल्याला आरमार सुरक्षित करायचं असेल तर लाकूड लागतं, पण ते लाकूड तुम्ही कुठलं घ्यायचं. तुम्ही जंगलात गेल्यानंतर जंगलातली सुद्धा झाडं तोडताना तिकडचे जे काही लोक असतील तर त्यांची तुम्ही परवानगी घ्या. कुणालाही दुखवून झाडं तोडू नका. कारण झाडावर माणूस जसा अवलंबून आहे तसे अनेक जैवविविधता आहे ती पण अवलंबून आहे. पूर्वीचे सैनिक रयत ही आपली हक्काची आहे, कसंही त्यांच्याशी वागा, त्यांचं शेत तुडवा असं होत होतं. पण शिवाजीच्या आज्ञापत्रामध्येच असा उल्लेख असायचा की आपल्याला गरजेचं असलेलं लाकूडसुद्धा आपण त्या मालकाला विचारून त्याची परवानगी घेऊन त्याला योग्य तो मोबदला देऊन मगच गरज असेल तरच तोडा, नाही तर तोडू नका. जास्तीत जास्त वृक्ष संवर्धन करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही असा एक विचार केला की जे झाड फारसं उत्पन्न देत नाही, आंबा काजू हे उत्पन्न देतात त्याच्यामुळे ते कोण तोडायला बघत नाही, पण इराईसारखं जे झाड आहे ते काय माणसाला फार उत्पन्न देत नाही, परंतु ते असं झाड आहे की समुद्र गरुडसारखे पक्षी त्याच्यावरती आपलं घरटं बांधू शकतात. आज एवढ्या उंचीची झाडच शिल्लक राहिलेली नाही आहेत की ज्यामुळे पक्ष्यांची संख्या कमी कमी होत जाते. असं हे घरटं तुम्ही आता म्हणाला 150 वर्ष होऊन गेली ह्या झाडाला, तर 3 पिढ्या तुम्ही हे झाड जपताय. तुमच्या पुढच्या पिढीने सुद्धा हे झाड जपावं आणि जेणेकरून समुद्र गरुड पक्ष्यांची पिढी सातत्याने इथून सुरू राहावी. यासाठी आम्ही असं ठरवलं आहे की संस्थेच्या वतीने तुमच्या ह्या योगदानाबद्दल तुमचा छोटासा सत्कार करावा. मी आमच्या संस्थेच्या अध्यक्षा मेगल डिसोजा यांना विनंती करते की त्यांनी तुमचा छोटासा सत्कार करावा.
हे एक पुस्तक आहे, डॉक्टर रुपेश पाटकर यांनी लिहिले, पर्यावरणीय बुद्धिमत्ता. हे पर्यावरण सांभाळताना आपण कुठल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे हे ह्या पुस्तकात आहेच. आणि आमच्याकडून एक छोटीशी भेट असं तुम्हाला स्वरूप आहे, ते स्वीकारावं अशी विनंती करते. या. या सत्कारामागचं प्रयोजन आहे की झाडाचं महत्त्व हे सगळ्यांना समजावं आणि झाडाची दखलसुद्धा तरुण पिढी घेते ह्याची जाणीव व्हावी. आणि हे सगळं म्हणजे कुठेतरी त्याला रंगमंच व्यासपीठ दिलं आणि पुढे ते तुम्ही कुठेतरी हे लोकांसमोर आणणार आहेत, त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. तसंच मला एक सांगायचं आहे की हे जे तुम्ही हे दिलेलं आहे, तर मला असं वाटतं की हे जे बक्षीस आहे किंवा काय ते तुम्ही या संस्थेने तुमच्या या पुढच्या काही कार्यासाठी वापरावेत असं मला वाटतं. म्हणजे आम्ही काही मदत करू शकत नाही, पण निदान हे तरी त्या कार्यासाठी तुम्ही वापरावं. धन्यवाद. जेव्हा सस्टेनेबल डेव्हलपमेंटची व्याख्या पण बनली नसेल, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सस्टेनेबल स्वराज्य स्थापन केलेलं, निसर्गाला त्रास न देता डेव्हलपमेंट केलेली. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जर एक सस्टेनेबल स्वराज्य स्थापन केलं, तर आपण त्यांच्या मावळ्यांनी ते सस्टेनेबल स्वराज्य जपलं पाहिजे. आणि त्याचंच उदाहरण आहे रेवणकर परिवार. तुम्ही पण ह्याने इन्स्पायर व्हाल का? तुम्ही पण तुमच्या आजूबाजूची मोठी झाडं वाचवाल का? तुम्ही पण स्वराज्य जपाल का?